नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छोटेसे असे देवाच्या पूजेचे ताट शिकवणार आहे. अगदी छोटेसे. त्याच्यामध्ये एक नैवेद्याची वाटी, एक निरांजन आणि छोटंसं उदबत्तीचं घर बसेल असे ताट मी शिकवणार आहे. तर ते ताट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघंही 6 नंबरचे आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली. हे अशा प्रकारचे छोटेसे ताट मी करून पाहिले आहे आणि मी तो शिकवण्याचा तुम्हाला आज प्रयत्न करणार आहे. चला तर मग आपण ताट बनवायला सुरुवात करूया. त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मोत्याची वाटीसुद्धा शिकवली होती. ही आपल्याला ताटात ठेवण्याकरता मी वाटी केलेली आहे. आणि आता मी 2 हप्त्यापूर्वी तुम्हाला छोटीशी मोत्याची निरांजनसुद्धा शिकवलेली. ही ती निरांजन ताटात ठेवण्याकरता केलेली आहे. तर मग आता आपण ताट बनवूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हा असा एवढा धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. चला तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता आपण 6 पांढरे मोती ओवूया. हे ताट मी तुम्हाला व्हाईटच दाखवणार आहे आणि वरती फक्त लाल कलर वापरणार आहे. काठाला तुम्ही कुठलेही कलर वापरून ताट बनवू शकता. हे पहा, आपले 6 मोती ओवून झालेले आहे. आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा ते आपण दरवेळेस बघतच असतो, नाही का? तर आता पहा, ही गाठ पाडलेली. या गाठीजवळचा जो हा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, हा मोती आहे, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढली. हा आपला इथे गोल तयार झाला. पहा, हा गोल तयार झाल्यानंतर आपण आता प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे 6 मोत्यांचे इथे आपल्याला गोल बनवायचे आहे. तर 6 मोत्यांचा गोल आता आपण त्याच्या गोलाच्या अवतीभोवती करणार आहे. पहा, आता आपला इथे षटकोन आकार तयार होणार आहे. आधी सुरुवातीला हे पहा, आता मी धाग्यामध्ये ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली. आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. त्याच्याकरता काय करायचं, हा 1 मोती आणि 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. ही डिझाईन 2 प्रकारे ताटाची केली जाते, पण मी तुम्हाला अगदी छोटीशी ताट असं प्लेट वजा ताट तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं ते. आणि हे मी गोल विण घेतलेली आहे. हे पहा, हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि हा जो मोती ह्याच्यातून धागा काढला त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची ह्या मोत्यातनं. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपला हा एक गोल तयार झाला. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढूया. ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता हा जो गोल केला आहे त्याच्यातला हा मोती आणि हा जो मेन गोल आहे मधला त्याच्यातला हा मोती, ह्याच्यात हे 2 मोती 4 मोती होऊन 6 मोत्यांचे आपल्याला इथपर्यंत गोल बनवायचे आहे. आता आपण 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले पहा. आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा 1 मोती आणि हा 1 मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ह्या अशा 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. धागा आपण ओढून घेणार आहे. हे पहा, हा दुसरा गोल तयार झाला. आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढूया. आता परत आपला ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, हे 2 मोती आहे. परत 4 मोती आपण धाग्यात ओवणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले. आणि आता हा 1 मोती आणि हा 1 मोती असे 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. हा तिसरा गोल तयार झाला.
आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढूया. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपल्याला हे 2 मोती 4 मोती ओवायचे आहे. त्याच्याकरता परत आपण धाग्यामध्ये 6 मोती ओवून घेऊया. मी हे 4 मोती ओवून घेतले आणि ते 2 मोती, असा मोत्यांचा गोल आपला इथे तयार झालेला आहे. हे पहा, हा एक गोल झाला. आता आपण लगेच ह्या पुढच्या मोत्यातून सुई, हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई बाहेर काढली आणि आता जो गोल केला त्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, अशी सुई आपण परत बाहेर काढणार आहे. 4 मोती येऊन 6 मोत्यांचा इथे सुद्धा आपल्याला गोल बनवायचा आहे. हे पहा, मी 4 मोती परत सुईमध्ये ओवून घेतलेले आहे. हे 4 मोती ओवून झाल्यानंतर आपल्याला इथे 5वा गोल बनवायचा आहे. आपले 4 गोल तयार झालेले आहे. हा एक मोती गोलातला आणि ह्या गोलातला हा एक मोती, असे हे 2 मोती आणि हे 4 मोती, हा 6 मोत्यांचा गोल इथे तयार झाला. आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी 3 सरळच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता पहा, आता आपण सुरुवातीला 5 मोती आणि एक गोलातला एक, असं 6 मोत्यांचा गोल केला. 5 मोती होऊन तो एक मोती, नंतर आपण गोलातले 2 मोती आणि 4 मोती होऊन 6 मोत्यांचे 4 गोल केले. आता आपल्याला 6वा गोल बनवायचा. 6वा गोल कसा करायचा पहा, हा एक मोती आहे पांढरा, हा एक मोती आणि हा एक, असे हे 3 मोती इथे आहेत. आता आपल्याला 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती मी ओवून घेतले पहा, आणि हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी आपल्याला बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, इथे आपला हा षटकोन आकार तयार झालेला आहे. आता पहा, आता आपल्याला काय करायचं, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता ह्याच्यातनं सुई बाहेर आल्यानंतर आपल्याला काय करायचं पहा, हे 2 मोती आहे, हे 2 मोती इथे आपण 6 मोत्यांचा गोल करून घेऊया. 4 मोती ओवायचे, पांढरे 4 मोती ओवून घ्यायचे. आता आपल्याला इथे एक 5 मोत्यांचा गोल, एक 6 मोत्यांचा गोल, असे गोल बनवायचे आहे. हे पहा, मी हे 4 मोती ओवले आणि हा जो समोरचा एक मोती, हे जवळजवळ 2 मोती आहे, त्याच्यातला हा समोरचा मोती, त्याच्याजवळचा धागा काढलेला एक मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा, धागा ओढायचा. हा इथे आपला गोल तयार झाला. आता आपल्याला इथे 5 मोत्यांचा गोल करायचा. तर आपण काय करणार आहे, हिच्यातनं सुई बाहेर काढली ह्या मोत्यातनं. आता काय करणार आहे आपण, हा एक मोती आणि हा एक मोती, हे 2 मोती इथे आहेत, आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. म्हणजे आपला 5 मोत्यांचा गोल इथे तयार होईल. एक 5 मोत्यांचा गोल करायचा, एक 6 मोत्यांचा गोल करायचा. आता हे 2 मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. हे पहा, हा 5 मोत्यांचा गोल इथे तयार झालेला आहे. आता 1 2 3, हे 3 मोती, तर आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ही सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचे हे 2 मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे हे 3 मोती, इथे 6 मोत्यांचा गोल होईल. आता आपण धाग्यामध्ये परत 3 मोती ओवणार आहे. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि त्याच्या पुढचा एक मोती, हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आता आपल्याला इथे 5 मोत्यांचा गोल बनवायचा. तो कसा, हे 2 मोती आहे, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती. आता आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ.
हे 3 मोती ओवल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, हा 5 मोत्यांचा गोल झाला. आता हा मोती गोलातला ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, मोती दिसतो आहे. आणि आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. तर 1 2 3 1 2 3. आता ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आणि आता आपल्याला परत 3 मोती धाग्यातून 6 मोत्यांचा इथे सुद्धा गोल बनवायचा आहे. हे 3 मोती ओवले. इथे पण 6 मोत्यांचा, ह्या मोत्यातून सुई काढली. 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण परत हा 1 मोती, त्याच्या पुढचा 1 मोती आणि त्याच्याजवळचा हा 1 मोती. आता इथे आपण 3 मोती ओवून घेऊ. 5 मोत्यांचा गोल. एक 5 मोत्यांचा गोल बनवायचा, एक 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. मी अगदी सोप्या पद्धतीचं ताट तुम्हाला शिकवणार आहे. हे पहा, हे 3 मोती ओवले. ह्या 2 मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आणि आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आता इथे आपण 3 मोती ओवून घेऊ. 6 मोत्यांचा गोल. एक 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा. आता आपण धाग्यामध्ये हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. ही आपली दुसरी स्टेप इथे चालू आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आणि नंतर आपण 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, गोलातले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढल्यानंतर जवळचाच हा जो मोती आहे त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आपल्याला. हे पहा, हा 1 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. असे आपल्याला एकूण किती राऊंड करायचे आहे ताट बनवायला? 1 2 3 4 5 6 7 राऊंड आपल्याला बनवायचे आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज पहिल्या भागामध्ये 4 राऊंड शिकवणार आहे. आणि मग पुढे तुम्हाला दुसऱ्या भागात 2 राऊंड शिकवून ताट पूर्ण करून देणार आहे. हे पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हा पूर्ण राऊंड आपल्याला एक 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा असे गोल करून करायचे आहेत. हे फक्त लक्षात ठेवा. तिसरा राऊंड आहे आपला. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढली. आता 6 मोत्यांचा गोल करायचा. तर ह्या 2 मोत्यांमधनं सुई आली. तर 1 2 3 हे 3 मोती इथे आहे. आता आपण 3 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवले. आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. हा इथे एक गोल तयार झाला आपला. आणि आता परत 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे सुद्धा आता इथे आपला हा ताटाचा गोल आकार तयार होत आलेला आहे. आता इथे आपल्याला परत 3 मोती ओवायचे आहे. 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. हे 2 मोती ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा 5 मोत्यांचा गोल झाला. परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपण इथे 3 मोती ओवून घेऊ. हा आपला इथे ताटाचा बेस तयार झालेला आहे मधला. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता लक्ष द्या. आता आपल्याला 1 2 हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता हे 2 मोती इथे 6 मोत्यांचा गोल आहे. इथे 5 मोत्यांचा गोल आता शेवटचा करायचा आहे आपल्याला. इकडे 6 मोत्यांचा, इकडे 6 मोत्यांचा, इथे 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. शेवटचा गोल आपला आता हा इथे तयार होणार आहे. तर आता इथे हे 3 मोती आपले आहेत. आपण आता 2 मोती ओवून हा गोल पूर्ण करून घेतलेला आहे. पहा, हे 2 मोती ओवून घेतले. हे 2 मोती ओवून घेतले. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली पहा. हा असा आपला इथे ताटाचा मधला भाग तयार झालेला आहे गोलाचा. आता काय करायचं? 1
दोन स्टेप ह्या झाल्या. आता तिसरी स्टेप मी तुम्हाला सांगते पहा. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला 6 मोत्यांचे गोल बनवायचे. नाही, 6 मोत्यांचे गोल नाही, सॉरी. आता आपल्याला इथे चौकट डिझाईन तयार करायची. ती चौकट डिझाईन कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे पहा, मी हे 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेतले. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता आपण हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ही इथे आपली तिसरी स्टेप सुरू झालेली आहे. ही अशी चौकट डिझाईन इथे तयार होणार झालेली आहे आपली. आता आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. इथे सुरुवातीला आपण 3 मोती ओवून ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली, 4 मोत्यांची चौकट तयार केली. आता आपल्याला 1 आणि 2 मोती धाग्यात ओवून असे इथपर्यंत यायचं आहे. आता मी तुम्हाला 2 चौकट करून दाखवते आणि पुढची विण दाखवते. हे पहा, आता मी हे 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 2 मोती ओवले. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढली, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, त्याच्या पुढच्या मोत्यात सुई बाहेर काढायची. हे पहा, इथे आपली ही दुसरी चौकट तयार झालेली आहे. अजून मी तुम्हाला एक चौकट सांगते कशी करायची ती, आणि मग पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. हे पहा, आता परत आपण धाग्यामध्ये 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली आपण, पहा. आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून ज्याच्यातून धागा निघाला तो एक मोती, अशी सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर तुम्ही आता तुमच्या लक्षात ही चौकट आली आहे. तर आता आपण इथपर्यंत तुम्ही करा, मी तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते. हे पहा, हा माझा इथे एक बेस झालेला आहे. एवढा असा माझा हा इथे चौकट डिझाईनचा आकार तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता मी इथे तुम्हाला एक मोती ओवून ही शेवटची चौकट करून दाखवते कशी करायची ती. हे पहा, हा एक मोती ओवून घेतला धाग्यामध्ये आणि आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ही इथे आपला हा एक राऊंड तयार झालेला आहे. धागा मोठा असल्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे. मी तो धागा नीट करते आणि ती एवढी शेवटची स्टेप तुम्हाला सांगते कशी करायची ती. कुठे गेला गं बाई पंधा हा. हे पहा, हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता आलं ते बरोबर. हे पहा, ही अशी आपली इथे ही डिझाईन तयार झालेली आहे. ही अशी आपली इथे ही डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं मित्रमैत्रिणींनो, पहा. आता आपण हा चौकटचा तिसरा बेस इथे तयार केला. एक हा गोल आपला नेहमीचा असतो. हे 2 स्टेप झाल्या, ही तिसरी स्टेप झाली. आता आपल्याला इथे 6 मोत्यांचे गोल इथे आता आपल्याला बनवायचे आहे. तर ते पहा, मी तुम्हाला सांगते. नाही, 6 मोत्यांचे नाही, 5 मोत्यांचे गोल बनवायचे आपल्याला. परत इथे आपण ही चौकट डिझाईन तयार केली. आता आपल्याला 5 मोत्यांचा पूर्ण राऊंड ह्याला करायचा आहे. तर आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. 5चा 6चा एक राऊंड केला. आता आपल्याला ह्या गोलामध्ये पूर्ण 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. तर आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली.
आता आपण इथे 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढून घेतला आणि लगत हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आणि इथे आता आपल्याला हे 2 मोती आहेत. आता इथे 3 मोती होऊन हा 5 मोत्यांचा गोल इथे आपण बनवणार आहे. आता आपल्याला 5-5 मोत्यांचे पूर्ण ह्या राऊंडला 5 मोत्यांचे गोल बनवायचे आहेत. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. हा दुसरा गोल तयार झाला आपला. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. हा आपला गोल झाला. इथे दुसरा गोल तयार झाला आपला इथे. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे 2 मोती ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपले हे 2 मोती, इथे आपण आता 3 मोती ओवून घेणार आहे. पहा, आता आपल्याला इथे 3 मोती ओवून 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा आपला तिसरा गोल इथे तयार झाला. पहा, हा असा गोल झाला आपला. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून त्याच्या लगतच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्याला हा पूर्ण गोल बनवायचा आहे. हे पहा, हे असे गोल बनवायचे आपल्याला ह्या पूर्ण राऊंडला. तर आता आपण इथे हे 2 मोती आहे. आता इथे परत आपण 3 मोती ओवून घेऊया. हे 3 मोती ओवले. नंतर आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढू. परत आपण 3 मोती ओवू. आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. परत आपल्याला 3-3 मोती होऊन 5-5 मोत्यांचे गोल इथे बनवायचे आहे. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आपण. हा एक गोल झाला. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 3 मोती ओवले आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यामधनं सुई बाहेर काढू. परत ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. परत 3 मोती ओवायचे आहे. हे पहा, हे 3 मोती ओवले. हा एवढा भाग मी तुम्हाला आज दाखवते. ह्याच्या पुढचा 3 स्टेप आपल्याला करायचे आहे. आता किती झाल्या आपल्या?
1 2 3 4 4 स्टेप आपल्या इथे झालेले आहे. आता ह्याच्या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवेल. आता परत आपण 5 मोती ओवून घेऊ. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आपले ताटाचे 4 राऊंड झालेले आहे. अगदी सोप्या पद्धतीचं ताट मी तुम्हाला आज शिकवणार आहे पहा, आणि तो शिकवायचा प्रयत्न मी करणार आहे. हे उद्या मी ह्याच्यातला दुसरा भाग तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले. परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हा एवढा भाग मी तुम्हाला आज दाखवते. एक भाग उद्या मी तुम्हाला ताटाचा दुसरा भाग दाखवेल. हे पहा, आता परत आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली. 5-5 मोत्यांचा आपण ह्या राऊंडला 5-5 मोत्यांचे गोल तयार केलेले आहे. हे पहा, हे असा आपला गोल डिझाईन इथे ताटाचा मधला भाग तयार होत आलेला आहे. हे 3 मोती ओवले. परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. परत आपण हा 1 मोती, हा 1 मोती अशी सुई बाहेर काढू. आणि परत आपण 3 मोती ओवून घेऊ. परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. परत हा 1 मोती, हा 1 मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपण 3 मोती ओवून घेऊ. हा पूर्ण राऊंड आपण 5 मोत्यांचा केलेला आहे. हे पहा, आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक भाग झाला. त्याच्यातच मी आता तुम्हाला लगेच दुसरा भाग सांगते कसा करायचा ते. हे पहा, ह्या इथून आपण सुई बाहेर काढली. आता आपण हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण थोडासाच राहिला तो भाग पूर्ण करू. मी तुम्हाला लगेच दुसरा भाग सांगते कसा करायचा ते पुढच्या भागामध्ये. भाग 1 आपण इथे तयार करून घेतलेला आहे. आता परत आपण 3 मोती ओवून घेऊ. आता आपण परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. आणि परत हा 1 मोती, हा 1 मोती, हा असा आपला ताटाचा मधला बेस तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीचे ताट मी तुम्हाला छोटेसे असे भाजीची प्लेटसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकाल अशी शिकवलेली आहे. हे पहा, आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, ह्या 2 मोत्यातून सुई आपली बाहेर निघालेली आहे. 3 मोती ओवायचे, 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि 5-5 मोत्यांचा हा आपला राऊंड तयार होत आलेला आहे. हे पहा, हे 2 मोती ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा,
3 हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत आपल्याला 3 मोती ओवायचे आहे. हे 3 मोती ओवले पहा आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आता परत आपण 1 2 हा 1 मोती आणि हा 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता थोडासा आपला हा राऊंड राहिलेला आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हा आपला ताटाचा मधला बेस तयार झालेला आहे. हे पहा, इथून सुई बाहेर काढायची आणि इथूनही सुई बाहेर काढायची, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता परत आपण 3 मोती ओवून घेऊ. एक 2 हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई परत आपल्याला बाहेर काढायची आहे. आता आपल्याला शेवटचा गोल बनवायचा. आता तो कसा बनवायचा ते पहा. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढली. इथे आपल्याला 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे शेवटचा. आता पहा काय करायचं. 1 2 3 4 हे 4 मोती आपले, हे 1 2 3 हे 3 मोती आपले इथे आहेत. आता आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हा आपला शेवटचा 5 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. हे पहा, हा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा असा आपला मधला बेस ताटाचा तयार झालेला आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊया. आता आपल्याला 3 लाईन करायच्या आहे 6 मोत्यांचे गोलाचे. 6 मोत्यांचे गोल बनवून आपल्याला 3 लाईन आता बनवायच्या आहे. त्या मी तुम्हाला आता पुढच्या भागात दाखवते.